यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई राज्यस्तरीय शिक्षण परिषदेच्या निमित्तानं उपस्थित सर्व मान्यवरांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 शालेय शिक्षणातील मूल्यांकनाच्या नव्या दिशा आणि रयत शिक्षण संस्थेचे उपक्रम या अनुषंगाने मी आपल्याशी थोडंसं इंटरॅक्शन करण्याचा प्रयत्न करतोय। मला ज्ञात आहे की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून आपण सर्वजण शिक्षण क्षेत्राशी निगडीत असणारे मान्यवर तज्ज्ञ या ठिकाणी उपस्थित आहात। मूल्यांकनाच्या अनुषंगानं आपापल्या वाटा दिशा आपण शोधण्याचा प्रयत्न करतोय। असं या ठिकाणी दिवसभराच्या या व्याख्यानाच्या निमित्तानं अनेक मान्यवर या ठिकाणी आपल्या समोर बोललेले आहेत। गरड सर असतील, पाजनकर सर असतील, त्याचबरोबर मिलिंद सर असतील आणि आता मी या ठिकाणी आपल्या समोर या ठिकाणी व्यक्त होतोय। मी थोडक्यात मॅडमनी माझी ओळख सांगितली, पण रयत शिक्षण संस्था ही आशिया खंडातील सर्वात मोठी संस्था म्हणून ओळखली जाते आणि जवळजवळ 15,000 कर्मचारी त्या ठिकाणी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी त्या ठिकाणी काम करतात। 749 शाखांमधून महाराष्ट्राच्या 15 जिल्ह्यातून आणि कर्नाटकातील बेळगाव अशा 16 जिल्ह्यामध्ये रयत शिक्षण संस्था काम करते। आश्रमशाळा आहेत, आमच्या बीएड कॉलेज आहेत, डीएड कॉलेज आहेत, वसतिगृह आहेत, ज्युनियर कॉलेजेस आहेत, हायस्कूल आहेत, सिनियर कॉलेजेस आहेत। असा सगळा एक मोठा असा आमचा रयत परिवार आहे आणि महाराष्ट्राला जवळजवळ 105 वर्ष 6 वर्ष या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये आम्ही त्या ठिकाणी शिक्षणाच्या बाबतीत मार्गदर्शन म्हणण्याऐवजी खेड्यापाड्यातल्या गोरगरिबांच्या मुलांना ज्ञानदानाचं काम, शिक्षण देण्याचं काम आम्ही करतोय। जी मूल्य कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्वीकारलेली होती ती मूल्य घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न गेले 107 वर्ष रयत शिक्षण संस्था करते। मी परत एकदा आपणा सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। मी जे उपक्रम रयत शिक्षण संस्थेमध्ये सध्या घेतले जात आहेत मूल्यांकनाच्या अनुषंगाने आणि इतर देखील या उपक्रमाच्या अनुषंगाने मी आपल्याशी थोडंसं हितगुज करण्याचा प्रयत्न करतोय। या उपक्रमामधला एक पहिला महत्वाचा उपक्रम म्हणून एकच मुद्दा मी सांगतोय आपल्याला। रयत गुरुकुल प्रकल्प आमच्याकडे सुरू झाला। डॉक्टर सूर्यवंशी सर असतील किंवा डॉक्टर वसंत काळपांडे सर असतील, आपल्याला ज्ञात असेल 1994-95 मध्ये मिलिंद सर आमच्याकडं इयत्ता 10वीचा निकाल आहे, तो 10वीचा निकाल 42% आसपास लागला आणि बोर्डाचा निकाल लागला होता त्यावेळेला 46%। आणि ज्या वेळेला अशी परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेला मॅनेजिंग काउन्सिलमध्ये प्रचंड अखंड तांडव झालं आणि 12 तास सलग 12 तास मॅनेजिंग काउन्सिलची मीटिंग झाली की एवढा निकाल खाली कसा आला 10वीच्या मुलांचा किंवा विद्यार्थ्यांचा, त्याच्यावरती 12 तास त्या ठिकाणी चर्चा झाली। डॉक्टर ND पाटील साहेब असतील, त्याचबरोबर पतंगराव कदम साहेब असतील, शंकरराव काळे साहेब असतील, डॉक्टर अनिल पाटील असतील, ही सगळी मंडळी बसली आणि त्यांनी संस्थेला एक दिशादर्शन किंवा दिग्दर्शन करण्याचा प्रयत्न केला। त्याच्यातून गुरुकुल प्रकल्प त्या ठिकाणी उदयास आला। म्हणजे रयत गुरुकुल प्रकल्प अशा पद्धतीने सुरू झाला। शैक्षणिक मूल्यांकन, सहशैक्षणिक मूल्यांकन आणि मूल्याधारित मूल्यांकन या गुरुकुल प्रकल्पाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही करून घेतो। सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यांकन करण्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी काम केलं जातं। आकारिक मूल्यांकन, संपूर्ण मूल्यांकन, शिक्षक विद्यार्थी दैनंदिनी सहभागावर आधारित गुणात्मक निरीक्षण अहवाल ठेवला जातो। प्रकल्प सादरीकरण, सहकार्यांचा अभिप्राय, विद्यार्थ्यांचा पोर्टफोलिओ, विद्यार्थी प्रगती अहवाल तयार करणे, निरीक्षण नोंदी ठेवणे, पालकांशी संवाद साधणे, प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या क्षमता व आवडीप्रमाणे मार्गदर्शन करणे। उदाहरणार्थ म्हणून सांगता येईल, प्रकल्प कार्य असेल तर त्या ठिकाणी त्याची कल्पकता काय, मांडणी कशी असावी, सादरीकरण कसं असावं, या अनुषंगाने शिक्षक त्या ठिकाणी मार्गदर्शन करत असतात। त्याचबरोबर या विद्यार्थ्यांचा सहभाग, विचारांची मांडणी आणि आदरभाव या सगळ्या गोष्टी त्यांना शिकवल्या जातात। क्षेत्रभेटीच्या निमित्तानं निरीक्षण क्षमता, व्यवहार ज्ञान हे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळत असतं। या दैनंदिनी उपस्थिती आणि वेळपालन या गोष्टी या गुरुकुल प्रकल्पामध्ये फार महत्त्वाच्या मानल्या जातात। स्वयंमूल्यांकनाची वही त्या ठिकाणी विद्यार्थी ठेवत असतात। आत्मपरीक्षण आणि आत्मविश्वास विद्यार्थ्यांचा कसा वाढेल त्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जातं।
रयत गुरुकुल प्रकल्पामध्ये मूल्यांकन ही विद्यार्थ्यांच्या केवळ बौद्धिक पातळीवर नव्हे तर चारित्र्य, संस्कार, सामाजिक जाणीव विकसित करण्यावर केंद्रित आहे. मूल्यांकनाचे कार्य शिक्षक आणि विद्यार्थी दोघांनाही जीवन केंद्रित शिक्षणाची अनुभूती देते. आता या गुरुकुल प्रकल्पाव्यतिरिक्त मी आणखी तुम्हाला थोडंसं याच्या बाहेर जाऊन सांगण्याचा प्रयत्न करतो. रोज सकाळी 2 तास ज्यादा त्या ठिकाणी शिक्षक लवकर शाळेमध्ये येत असतात आणि या गुरुकुलच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करत असतात. विशेषतः विज्ञान असेल, गणित असेल, इंग्रजी असेल, अशा प्रकारच्या जे काठिण्य वाटतं विषयाचं विद्यार्थ्यांना, त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी रोज 2 तास त्या ठिकाणी ज्यादा मार्गदर्शन केलं जातं. त्याच्या नोंदी सगळ्या आहेत. हे सगळं करत असताना आणखी एक मला सांगायला तुम्हाला आवडेल. पुढचं हे घेता येईल का स्लाइड जरा, गुरुकुलच्या अनुषंगानं. तुषार सर, एक 25 कलमी कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी सर्व शाखांना, सर्व मुख्याध्यापकांना, सर्व शिक्षकांसाठी आम्ही तयार केलेला आहे. या 25 कलमी कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी अध्यापन करत असताना विज्ञान प्रयोगशाळा, गणित प्रयोगशाळा, LCD प्रोजेक्टरच्या माध्यमातून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना टीचिंग, त्याचबरोबर प्रातः अभ्यासिका, त्या ठिकाणी रात्र अभ्यासिका. मी हे सगळं मिलिंद सर किंवा गरड सर हे सगळं फक्त थेरॉटिकल सांगतोय अशातला भाग नाही. माझ्याकडे जरी तुम्ही शिवाजी कॉलेजला आला तर माझ्या विद्यार्थिनी हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या संध्याकाळी 7 वाजता जेवण झाल्यानंतर अभ्यासिकेमध्ये त्या ठिकाणी असतात आणि वॉचमन त्यांना परत त्या ठिकाणी वसतिगृहामध्ये आणून पोहोचवत असतो. हे प्रॅक्टिकल सगळं आम्ही करतोय. त्यामुळे थोडंसं अधिकारावानीनं सांगण्याचा मी प्रयत्न करतोय आणि हे करता येतंय आपल्या सर्वांना. रात्र अभ्यासिका त्या ठिकाणी प्रत्येक शाळेमध्ये उपलब्ध करून दिलेले, जशी परिस्थिती उपलब्ध असेल त्या शाखांमध्ये तशी उपलब्ध करून दिलेले. त्याचबरोबर सूक्ष्म गुण मूल्यांकन त्या ठिकाणी केलं जातं. बाह्य तपासणी त्या ठिकाणी केली जाते. संगणक विषयाचं ज्ञान त्या ठिकाणी दिलं जातं विद्यार्थ्यांना. इंग्रजी बातम्यांचं त्या ठिकाणी वाचन केलं जातं, कारण बऱ्याच वेळेला ग्रामीण भागातील विद्यार्थी इंग्रजीला किंवा इंग्लिशला त्या ठिकाणी थोडंसं घाबरतात. अशा वेळेला या मुलांमध्ये थोडासा इंग्रजीचं प्रॅक्टिस व्हावं, इंग्लिशचं प्रॅक्टिस व्हावं या दृष्टिकोनातून जाणीवपूर्वक इंग्रजी बातम्यांचं वाचन केलं जातं. इंग्लिश कम्युनिकेशनवरती त्या ठिकाणी भर दिलेला जातो. उपयुक्त पुस्तकांचं वाचन त्या ठिकाणी केलं जातं. कुठली पुस्तकं वाचायचं हे देखील संस्कारक्षम अशा प्रकारची पुस्तकं असावीत, जेणेकरून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना योग्य असं मार्गदर्शन मिळावं. त्याचबरोबर हस्तलिखितांच्या स्पर्धा असतात. भाषा प्रकारानुसार वक्तृत्व स्पर्धा त्या ठिकाणी घेतली जाते. गेस्ट लेक्चरचं आयोजन केलं जातं. क्षेत्र भेटींचं आयोजन केलं जातं. विज्ञान प्रयोग सहभाग 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी सहभाग आणि प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी रजिस्टरला नोंदवण्याचा प्रयत्न या शाखांमधून शाखा पातळीवरती केला जातो. याशिवाय करिअर मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं जातं की 10वी नंतर काय, 12वी नंतर काय करावं विद्यार्थ्यांना, त्याचंही मार्गदर्शन केलं जातं. कला महोत्सव आमच्याकडे फार मोठ्या प्रमाणात केला जातो. विभागीय पातळीवरती शाखांमध्ये स्पर्धा लावली जाते आणि त्याच्यातून जे कला महोत्सवामध्ये चांगले विद्यार्थी असतील, एखादी शाखा असेल तर त्यांचे कार्यक्रम सेंट्रलला म्हणजे सातारा या ठिकाणी मोठ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या ठिकाणी घेतले जातात. विद्यार्थ्यांची फाईल त्या ठिकाणी मेंटेन केली जाते. शिक्षकांची फाईल असते, त्यामध्ये अभ्यासक्रम, प्रगती पुस्तिका त्यांची, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी गांभीर्याने घेतल्या जातात. नोंद रजिस्टर त्या ठिकाणी असते. प्रबोधिनीकडून पुरवण्यात आलेले जे अभ्यासक्रम विषयक PPT असते, त्यामध्ये CD असतील, फिल्म्स असतील किंवा कुठल्या फिल्म्स दाखवल्या त्याच्या नोंदी सगळ्या घेतल्या जातात. खेळ साहित्य त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जातं. माहिती पुस्तिका किंवा पत्रक त्या ठिकाणी दिलं जातं आणि विविध प्रकारची हमीपत्र पालक, विद्यार्थी, शिक्षक यांच्याकडून भरून घेतली जातात. या सगळ्या 25 कलमी कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही या गुरुकुल प्रकल्प गेली अनेक वर्ष, जवळजवळ 25 ते 30 वर्ष या गुरुकुल प्रकल्पाच्या माध्यमातून गुणवत्ता वाढीसाठी म्हणून आम्हाला प्रचंड सपोर्ट झाला. खूप चांगल्या प्रकारची मदत झाली आणि त्यामुळं या गुरुकुल प्रकल्पामध्ये जे काम करणारे आमचे शिक्षक आहेत, मुख्याध्यापक आहेत, सेवक आहेत, या सगळ्या लोकांच्या सहकार्यानं या गुरुकुल प्रकल्पाच्या माध्यमातून एक गुणवत्तापूर्ण अशा प्रकारची शिक्षण घेणारी पिढी त्या ठिकाणी घडवण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे.
आता हे गुरुकुल प्रकल्पाचा 25 कलमी कार्यक्रम नुसता देऊन आम्ही थांबलेलो नाही, तर त्याचं सुपरविजन करण्यासाठी म्हणून स्वतंत्र यंत्रणा केलेली होती. गुरुकुल शाखा तपासणीसाठी म्हणून प्रश्नावली तयार केलेली आहे. त्याचा एक नमुना मी तुम्हाला दाखवतोय. गुरुकुल पालक सभा घेतात का, पालक शिक्षक संघाची हजेरी पत्रक पाहण्यास मिळाली आहे का, हे सगळे प्रश्न घेऊन त्या ठिकाणी आमचे पर्यवेक्षण करणारी पथक असतं. ते पथक त्या ठिकाणी जातं, प्रत्येक शाखेमध्ये भेट देतं आणि गुरुकुल प्रकल्पाची पाहणी करून त्याचा सगळा अहवाल या संस्थेकडे पाठवला जातो आणि संस्था त्याच्यावरती ATR किंवा ऍक्शन त्या ठिकाणी मागत असते, ऍक्शन त्या ठिकाणी घेत असते. कारण हे करत असताना 25-30 वर्ष यामध्ये आम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं गती प्राप्त झाली, यश प्राप्त झालं आणि त्याची परिणती म्हणून आम्हाला त्या ठिकाणी उत्तम पद्धतीचं रिझल्ट देखील मिळत असताना आम्हाला पाहायला मिळतात. अर्थात आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या आहेत. आपल्याही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या मूल्यांकनाच्या पद्धती असतील, त्या देखील आपण सर्वांपर्यंत पोहोचवल्या तर निश्चितपणानं मूल्यांकन अधिक चांगल्या पद्धतीनं होण्यासाठी मदत होणार आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये एक वैशिष्ट्य असतं, जे आपण मिळवलेलं ज्ञान आहे ते ज्ञान झाकून ठेवण्याचा प्रयत्न केला तर त्याचा उपयोग होत नाही. ते अधिक लोकांपर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर अधिक लोकांपर्यंत पोहोचल्यामुळं अनेक विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होतो किंवा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना देखील एक दिशा मिळत असते. हे गुरुकुल प्रकल्पाच्या अनुषंगाने मी आपल्याशी थोडंसं बोललो. याबरोबरच रयत शिक्षण संस्थेमध्ये इतर अनेक प्रयोग त्या ठिकाणी केले जातात, जे विद्यार्थी केंद्रित आणि शिक्षक केंद्रित, समाज केंद्रित असे आहेत. असे प्रकल्प त्या ठिकाणी केले जातात. त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणून सांगता येईल आपल्याला. आपण AIचा आता जमाना आहे, त्याच्यावरती फार मोठ्या प्रमाणात डिबेट्स, त्याच्यावरती फार मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे, लोक बोलतायत त्याच्यावरती. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती त्या ठिकाणी आम्ही काम करायला सुरुवात केली. मला सांगायला आवडेल की जवळजवळ 250 ते 300 शाखांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे आमचे प्रशिक्षित अशा प्रकारचे शिक्षक त्या ठिकाणी काम करतायत आणि जवळजवळ 53,000 विद्यार्थी आज रोजी आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी वेगवेगळ्या शाखातून प्रवेश घेत आहेत. त्या ठिकाणी त्यांना आवश्यक असणारं प्रॅक्टिकलचं किट आणि लॅब देखील त्या ठिकाणी आम्ही उभा करून दिलेले आहे आणि त्याची परिणती म्हणून आमच्या शाखांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एकीकडे चित्र असं आहे ही संख्या कमी होत असताना दुसरीकडे मात्र रयतमध्ये ही संख्या विद्यार्थ्यांची वाढत असताना मला पाहायला मिळते. दुसरा महत्वाचा मुद्दा आम्ही जो पॉलिसी डिसिजन घेतलेला होता त्याचा भाग म्हणून मी सांगतो. इंटरॅक्टिव्ह पॅनलच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना अधिक प्रभावी, अधिक चांगल्या प्रकारचं ज्ञान कसं देता येईल त्या दृष्टिकोनातून संस्थेनं धोरण ठरवलं आणि तशा प्रकारचं काम करायला सुरुवात केली. 7,000 वर्ग खोल्या आमच्या सगळ्या मिळून आहेत शाखांमध्ये आणि 7,000 वर्ग खोल्यांपैकी जवळजवळ 5,500 वर्ग खोल्यांमध्ये इंटरॅक्टिव्ह पॅनल सगळे बसलेले आहेत आणि त्या ठिकाणी इंटरनेटचं कनेक्शन देऊन या विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या प्रकारचं ज्ञान कसं देता येईल त्या ठिकाणातून आमच्या शिक्षकांचं ट्रेनिंग झालेलं आहे. अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इंटरॅक्टिव्ह पॅनल याच्यासाठी स्वतंत्र विभागीय पातळीवरती ट्रेनिंग देणारी व्यवस्था आम्ही निर्माण केलेली होती आणि या प्रशिक्षणामुळं आमचे सर्व शिक्षक त्या ठिकाणी प्रशिक्षित झालेले आहेत. कारण शिक्षकांना सगळं समजलं, व्यवस्थित समजलं तर ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतील. त्यामुळं या प्रशिक्षित शिक्षकांच्या माध्यमातून हे सगळं काम आमचं उत्तम पद्धतीने सुरू आहे. तिसरा एक मुद्दा जाता प्रयोग म्हणून मी सांगतो तुम्हाला की माझी विद्यार्थी संघटना रयत शिक्षण संस्थेमध्ये स्थापन करावी अशा प्रकारची भूमिका 12 एप्रिल 2024 रोजी माननीय संस्थेचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक शिवाजी कॉलेजवरती भरलेली होती आणि या बैठकीमध्ये माझी विद्यार्थी संघटना सर्व शाखांमध्ये स्थापन करायच्या. माझी विद्यार्थी संघटना स्थापन करण्यासाठी 1 वर्ष अगोदर प्रयोग छत्रपती शिवाजी कॉलेज या ठिकाणी करण्यात आलेला होता. जे जनरल रजिस्टर असतं त्या जनरल रजिस्टरवरची सगळी माहिती आम्ही डिजिटाईज करण्याचा प्रयत्न केला आणि जवळजवळ 40,000 विद्यार्थी शिवाजी कॉलेजचे आम्ही त्या ठिकाणी डिजिटाईज केलं. त्याच्यानंतर एक्सपर्टशी बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं आम्हाला की ऍपच्या माध्यमातून, पोर्टलच्या माध्यमातून आपण माझी विद्यार्थी संघटनेचं रजिस्ट्रेशन ऑनलाईन करूया. तशा प्रकारची व्यवस्था आम्ही केली. आज जवळजवळ 35 लाख विद्यार्थी रयत शिक्षण संस्थेचे रयत अलुमनाय पोर्टलवरती त्या ठिकाणी नोंद सुरू आहे.
सर्व शाखांमध्ये माझी विद्यार्थी संघटना स्थापन झाली पाहिजे या दृष्टिकोनातून भूमिका घेतली। 9 मे 2025 रोजी पहिलं आमचं परिपत्रक निघालं। दुसरं परिपत्रक आमचं 2 सप्टेंबर 2025 रोजी निघालं आणि याची परिणिती म्हणून सर्व शाखांमध्ये माझी विद्यार्थी संघटना मोठ्या प्रमाणात स्थापन झाल्या। त्याचं काम सुरू आहे। एक जाता जाता मला सांगायला आवडेल की 9 मे आणि 2 सप्टेंबर या 2 तारखा मी तुम्हाला सांगितल्या। 1 ऑक्टोबर 2025 ला शालेय शिक्षण विभागाचं एक परिपत्रक आपल्या सर्वांपर्यंत पोहोचलेलं असेल। सर्व शाखांमध्ये जिल्हा परिषदेच्या, पंचायत समितीच्या, नगर परिषदेच्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाखांमध्ये माझी विद्यार्थी संघटना स्थापन करा म्हणून असं परिपत्रक आपल्यापर्यंत पोहोचलंय का? म्हणजे रयत शिक्षण संस्थेनं सुरुवात केलेली होती माझी विद्यार्थी संघटना स्थापन करण्याच्या दृष्टीनं आणि त्याची पुनरावृत्ती किंवा त्याचं अनुकरण नंतर शासन पातळीवरती करण्यात आलेलं होतं। मला सांगायला आवडेल की अशा अनेक गोष्टी आहेत रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आम्ही करतो आणि ज्याची परिणिती म्हणून समाजाला त्याचा उपयोग होत असतो। दुसरी गोष्ट, आम्ही गुणवत्ता वाढ प्रकल्प त्या ठिकाणी हाती घेतलेला आहे। गुणवत्ता वाढ प्रकल्प हाती घेण्यापाठीमागचा हेतू आहे की आमचे हायस्कूल लेवलला जे विद्यार्थी शिकतायत त्यांना स्कॉलरशिपच्या वेगवेगळ्या परीक्षांना सामोरं जावं लागतं। आमच्याकडे कर्मवीर विद्याप्रबोधिनी नावाची एक स्वतंत्र अकॅडमी आहे जी अकॅडमिक डेव्हलपमेंट किंवा ग्रोथच्या दृष्टिकोनातून गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी काम करते। मग निबंध स्पर्धा असतील किंवा वक्तृत्व स्पर्धा असतील किंवा इतर वेगवेगळ्या स्पर्धा, या स्पर्धा NTS असेल, NNMS असेल, RTS असेल, अशा प्रकारच्या सर्व परीक्षा घेण्याची जबाबदारी कर्मवीर विद्याप्रबोधिनीच्या माध्यमातून केली जाते आणि अनेक तज्ञ शिक्षक यामध्ये सहभागी झालेले आहेत। चांगल्या प्रकारच्या प्रश्नपत्रिका काढल्या जातात आणि सर्व शाखांमध्ये तशा प्रकारच्या परीक्षा देखील घेतल्या जातात। आता या 10वी पर्यंतचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी म्हणून आम्ही लक्ष्मीबाई भाऊराव पाटील स्कॉलरशिप अकॅडमी सुरू केलेली आहे। लक्ष्मीबाई भाऊराव पाटील स्कॉलरशिप अकॅडमी सुरू केलेली आहे आणि 11वी आणि 12वीचे जे विद्यार्थी आहेत या 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही कर्मवीर भाऊराव पाटील प्रवेश परीक्षा अकॅडमी सुरू केलेली आहे। आता कर्मवीर भाऊराव पाटील प्रवेश परीक्षा अकॅडमीचं काम मी स्वतः पाहतो। 11वीचे आणि 12वीचे विद्यार्थी जे JEE, नीट, CET आणि तत्सम अशा प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करतात, या विद्यार्थ्यांना व्यवस्थित मार्गदर्शन व्हावं यासाठी आमचे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी या सर्व शिक्षकांना ट्रेनिंग द्यायचं, प्रशिक्षण द्यायचं आणि ही प्रशिक्षण देत असताना सर्व विभागातील जवळजवळ 976 शिक्षकांना आम्ही 4 दिवसाच्या कालावधीत प्रशिक्षण दिलं। हे प्रशिक्षण देत असताना या प्रत्येक चॅप्टरवरती 11वीचा समजा बायोलॉजीचा एखादा चॅप्टर असेल किंवा 12वीचा एखादा चॅप्टर असेल त्याच्यावरती ते मास्टरी असणारा कोण शिक्षक आहे ही विभागातल्या लोकांकडून आम्ही माहिती घेतली आणि अशा प्रकारच्या 30 जणांचा एक ग्रुप केला। 11वीचे 15, 12वीचे 15 या चॅप्टरवरती त्यांनी व्हिडिओ तयार करायचे, प्रत्येक चॅप्टरवरती व्हिडिओ तयार करायचे, स्टडी मटेरियल तयार करायचं आणि MCQ तयार करायचं। याच्या माध्यमातून हे सगळं स्टडी मटेरियल, MCQ आणि व्हिडिओ हे सगळे शाखांमध्ये आम्ही पोहोचवले। एक लिंक तयार केली, या लिंकच्या माध्यमातून सर्व शाखांमध्ये हे सगळं साहित्य आमचं पोहोचलेलं आहे। इंटरॅक्टिव्ह पॅनलच्या माध्यमातून हे सर्व शिक्षक आमचे एक्सपर्टनी तयार केलेले व्हिडिओ, एक्सपर्टनी तयार केलेलं स्टडी मटेरियल, MCQ क्वेश्चन हे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवत आहेत, जेणेकरून प्रवेश परीक्षेसाठी विशेषतः JEE, नीट, CET या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मदत होईल। हे सगळं काम करत असताना जसं सायन्सकडे आम्ही काम करतोय तसं सध्या आमचा आर्ट्स आणि कॉमर्सचे जे विद्यार्थी आहेत 11वी आणि 12वीचे या विद्यार्थ्यांना काहीतरी दिलं पाहिजे। मग त्याच्यासाठी सध्या विभागीय पातळीवरती आम्ही काम करायला सुरुवात केलेली आहे आणि त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणून सांगता येईल। उद्या महात्मा फुले महाविद्यालय पनवेल या ठिकाणी आम्ही कॉमर्स विषयाच्या ज्युनियर कॉलेजच्या सगळ्या शिक्षकांना, रायगड आणि पश्चिम विभागातल्या शिक्षकांना एकत्रित केलेले आहे आणि तिथं त्यांचं प्रशिक्षण घेतलं जाणार आहे 1 दिवसाचं। भाषा विषयाच्या शिक्षकांचं प्रशिक्षण आम्ही सातारा या ठिकाणी घेतलं। भाषा विषयाच्या शिक्षकांना प्रश्न असा निर्माण झाला, गणपुले सर, की या भाषा विषयाच्या आम्हा शिक्षकांना बोलवलेलं आहे म्हणजे काय करायचंय संस्थेला नेमकं?
ज्या वेळेला ते शिक्षक आले त्यावेळेला त्या शिक्षकांच्या लक्षात आलं एक्सपर्ट त्या ठिकाणी मांडणी करत होते. मग 11वी आणि 12वीचे विद्यार्थी ग्रामीण भागामध्ये कुठल्या नोकरीसाठी म्हणून ऍप्लिकेशन करायला पात्र आहेत, कुठल्या नोकरीसाठी म्हणून धडपड करतायत. मग तलाठी भरती असेल, पोलीस भरती असेल, आर्मी भरती असेल, अशा प्रकारच्या या सगळ्या गोष्टींची माहिती, मग हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग असेल, ब्युटी पार्लर असेल किंवा शेअर फाउंडेशन कोर्स असेल, MPSC UPSC, या सगळ्या गोष्टींची ओळख 11वी आणि 12वी या वर्गातच विद्यार्थ्यांना व्हावी या ठिकाणातून कर्मवीर भाऊराव पाटील प्रवेश परीक्षा अकॅडमीच्या माध्यमातून आम्ही काम करायला सुरुवात केलेली आहे. त्याचं सर्व ठिकाणी विभागामध्ये आम्ही प्रशिक्षण सुरू केलेले आहे. याचबरोबर सिनियर कॉलेजेससाठी आमची 43 सिनियर कॉलेजेस आहेत. प्रत्येक कॉलेजमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र असलंच पाहिजे अशा प्रकारचा आग्रह संस्थेचे आदरणीय चेअरमन चंद्रकांत दळवी साहेब यांचा होता आणि त्याची परिणिती म्हणून सर्व ठिकाणी सर्व महाविद्यालयामध्ये रयत स्पर्धा परीक्षा अकॅडमी आम्ही स्थापन केली. ही स्पर्धा परीक्षा अकॅडमी स्थापन करत असताना या स्पर्धा परीक्षा अकॅडमीसाठी लागणारे जे साधन आहेत त्या साधनांची लिस्ट केली. वर्गखोली पाहिजे का पाहिजे, ऑफिस पाहिजे का पाहिजे, लायब्ररी पाहिजे का पाहिजे, ग्रंथालय पाहिजे का पाहिजे, अशा प्रकारची सगळी माहिती म्हणजे या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा सेटअप तयार करण्यासाठी आवश्यक असणारी सगळे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स त्या ठिकाणी आम्ही तयार केले आणि प्रत्येक शाखेला पाठवून अशा प्रकारच्या सुविधा तुमच्या शाखेमध्ये निर्माण करा असं त्यांना सूचना करण्यात आलेले आणि त्यांना सांगितलंय या तारखेपर्यंत स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं उद्घाटन झालं पाहिजे आणि प्रत्येक शनिवारी ऑनलाईन अशा प्रकारचं मुंबई, पुणे किंवा इतर ठिकाणी एक्सपर्ट असतील या एक्सपर्टच्या माध्यमातून ऑनलाईन व्याख्यान आणि सर्व शाखांमधले विद्यार्थी 43 कॉलेजमधले विद्यार्थी त्या ठिकाणी हे व्याख्यान अटेंड करतील. म्हणजे एक्सपर्ट आपल्याकडे मुंबईला आहे, एक्सपर्ट एखादी दिल्लीचे आहे, एक्सपर्ट एखादी पुण्याचे आहे. या लोकांना तिथपर्यंत ग्रामीण भागामध्ये आमच्या जाता येणार नाही, सोय नाही त्या ठिकाणी. त्यामुळं ऑनलाईन अशा प्रकारची ही लेक्चर्स देता येतील का, ऑनलाईन मार्गदर्शन करता येईल का, या दृष्टीनं संस्थेनं खूप चांगल्या प्रकारचा उपक्रम हाती घेतला आणि त्यामध्ये देखील आम्हाला खूप चांगल्या पद्धतीचं यश येत आहे. दुसरी जाता जाता आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायला हरकत नाही की आपल्याकडे हायस्कूल आहे, आपल्याकडे ज्युनियर कॉलेजेस आहेत, त्या ठिकाणी कीर्ती लिखाणाची फार मोठी आबाळ असते. जे काय म्हणता येईल फायनान्सचं ज्ञान आहे किंवा अशा प्रकारचं ज्ञान त्या ठिकाणचे क्लेरिकल मंडळ असतील, मुख्याध्यापक असतील, त्यांना नसतं. त्यामुळे त्यांचं प्रशिक्षण व्हावं, सुधारित कीर्त लिखाण करण्यासाठी म्हणून स्वतंत्र आम्ही एक मॅन्युअल तयार केलेले, एक पुस्तिका तयार केलेले, कुठला व्यवहार कुठे घ्यायचा, कुठला व्यवहार कुठल्या कीर्तीवरती घ्यायचा, त्याला बँक अकाउंट कुठलं जोडायचं, अशा प्रकारचं प्रशिक्षण वर्षातून 2 वेळा आम्ही घेतो. मी त्या ऑडिट विभागाचा प्रमुख असल्यामुळं सुदैवानं मला अनेक ठिकाणी मुख्याध्यापक, अनेक ठिकाणी लेखनिकांच्या कार्यशाळा घेता आल्या. एकदा नाही समजलं दुसऱ्यांदा विचारा, दुसऱ्यांदा नाही समजलं तिसऱ्यांदा विचारला. मुख्याध्यापकांना गणपुले सर आम्ही अशा प्रकारची परवानगी जाहीर दिली की तुम्हाला टॅली जर येत नसेल ते टॅलीचं प्रशिक्षण तुम्ही पूर्ण करा. टॅलीचा जो खर्च आहे प्रशिक्षणाचा तो खर्च संस्था करायला तयार आहे. म्हणजे याचं ज्ञान तुम्हाला असणं आवश्यक आहे. मुख्याध्यापक म्हणून तुम्ही कुठल्याही कीर्तीवरती सही करता आणि कुठल्या तर चुकीच्या व्यवहारात तुम्ही अडकता, नंतर तुमच्याकडून वसुली होते. त्यामुळे तुम्ही अधिक चांगल्या प्रकारचं ज्ञान प्राप्त करावं, टॅलीचं प्रशिक्षण तुम्ही देखील घ्यावं, अशा प्रकारची आम्ही सक्ती केली आणि सर्व मुख्याध्यापक, लेखनिक यांना या नवीन कीर्ती लिखाणाची जी पद्धत आहे ती पद्धत आम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पहिल्या सेमिस्टरमध्ये म्हणजे दिवाळीपूर्वी आम्ही तशा प्रकारचं एक चर्चासत्र घेतलं. दिवाळीनंतर दुसरं चर्चासत्र मुख्याध्यापक आणि लेखनिक यांचं मिळून घेतलेलं होतं. याबरोबर स्कूल कनेक्ट कार्यक्रमाच्या माध्यमातून, प्रोग्रामच्या माध्यमातून आपल्या सर्वांना शासनाचं एक पत्र आलं असेल आणि त्या पत्राच्या माध्यमातून जवळपासच्या सर्व शाखांना, सर्व शाळांमध्ये आपण जाऊन त्या ठिकाणी आपल्याकडे जे चांगलं आहे ते चांगलं आपलं त्या विद्यार्थ्यांपर्यंत, त्या शाखांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा म्हणून सांगितलेलं आहे. याशिवाय वर्षभराच्या कालावधीत अनेक तज्ज्ञांची व्याख्यानं किंवा मार्गदर्शन त्या ठिकाणी ठेवलं जातं आणि त्याच्या माध्यमातून देखील विद्यार्थ्यांना आवश्यक असणारं ज्ञान, आवश्यक असणारी माहिती त्या ठिकाणी देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. याशिवाय रयत शिक्षण संस्थेचा सर्वात महत्वाचा बेस काय असेल तर तो म्हणजे कमवा आणि शिका योजना आहे, अर्न अँड लर्न स्कीम. आपण सगळेजण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याबद्दल विदित असाल किंवा आपणा सर्वांना त्याची कल्पना असेल. कारण
1919ला रयत शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटलांनी स्थापन केली. आणि जर ही संस्था स्थापन झाली नसती तर महाराष्ट्राचं चित्र कसं असतं मला त्याची कल्पनाही करवत नाही. भाऊराव पाटील होते, राजर्षी शाहू महाराज होते, या सगळ्या मंडळींनी शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड काम केलं आणि त्याची परिणती म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खऱ्या अर्थानं शिक्षण पोहोचलं. मी तर त्याच्याही पुढे जाऊन सांगेन, तर 1947ला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांनी सातारा, कोल्हापूर, सांगली या परिसरामध्ये, नगर या परिसरामध्ये, ग्रामीण भागामध्ये व्हॉलेंटरी स्कूल सुरू केलेले होते, जिथं शासनाची कसल्याही प्रकारची मदत नव्हती. 578 स्कूलच्या माध्यमातून तिथं शिक्षकांना पाठवायचे, शिक्षकांना प्रशिक्षण करायचे आणि त्या लोकांना त्या ग्रामीण भागामध्ये, खेड्यामध्ये पाठवून त्या ठिकाणी वाड्या वस्त्यांवरती या शाळा सुरू केल्या. नंतर ह्या शाळा सगळ्या शासनाकडे त्या ठिकाणी सुपूर्द करण्यात आल्या. शासनाकडे ह्या शाळा सगळ्या सुपूर्द केल्या आणि त्याच्यानंतर पुढे कर्मवीर भाऊराव पाटलांनी ज्या ठिकाणी मागणी आली त्या ठिकाणी प्राथमिक शाळा सुरू केल्या, त्या ठिकाणी वसतिगृह सुरू केली, त्या ठिकाणी आश्रमशाळा सुरू केल्या, हायस्कूल सुरू केले. अशा या वेगवेगळ्या रयत शिक्षण संस्थेच्या प्रगतीमध्ये किंवा या ठिकाणी वाढीमध्ये अनेक घटना त्या ठिकाणी घडल्याचं आपल्याला दिसून येईल. कमवा शिका योजना ही रयत शिक्षण संस्थेचा आत्मा आहे, ब्रीद आहे आमचं. आणि या कमवा शिकाच्या माध्यमातून अनेक लोक मोठे झाले. शिवाजी कॉलेज जर तुम्ही सातारचं कधी पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल, अजूनही माझ्याकडे 13 एकर जमीन आहे, शेती आहे आणि त्या शेतीमध्ये जवळजवळ 80 मुलं त्या ठिकाणी काम करत आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातली ही मुलं आहेत. आई नाही, कोणाला वडील नाही, त्या सर्वांचं पालन पोषण, जेवणाची, राहण्याची व्यवस्था रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आज देखील मोफत केली जाते. पैसा वाचून, आर्थिक स्थिती वाचून कोणाचंही शिक्षण थांबू नये ही भूमिका रयत शिक्षण संस्थेची आहे. आणि आजपर्यंत रयत शिक्षण संस्थेनं तो आपला विचार अखंड जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक 2-3 उदाहरण तुम्हाला सांगतो. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून, कमवा शिकाच्या माध्यमातून कुठले विद्यार्थी घडले आपल्याला आठवत असेल, बॅरिस्टर पी.जी. पाटील, त्याच्यानंतर आपल्याला सांगता येईल, अनेक नावं सांगता येईल. पतंगराव कदम साहेबांचं उदाहरण सांगता येईल, रामशेठ ठाकूर साहेबांचं नाव सांगता येईल. ही सगळी मुलं रयत शिक्षण संस्थेच्या शिवाजी कॉलेजची माजी विद्यार्थी आणि कमवा शिकामध्ये, त्या जमिनीमध्ये, त्या शेतीमध्ये गुरं राखण्याचं काम, भांगलण्याचं काम किंवा पोट पडेल ते काम करण्याचं काम या सगळ्या मंडळींनी केलेलं होतं. त्यामुळे अजून देखील रयतचा विद्यार्थी बदललेला नाही. रयतचा अजूनही विद्यार्थी आपल्या शाळेबद्दल, आपल्या शाखेबद्दल त्या ठिकाणी आदरानं बोलतो, प्रेमानं बोलतो. आम्ही ज्या वेळेला मंत्रालयात जातो, कुठल्याही शासकीय कार्यालयात जातो, त्या ठिकाणी रयतचा विद्यार्थी भानीदारपणानं उभा राहतो आणि मी रयतचं प्रॉडक्ट आहे म्हणून सांगतो. म्हणजे अशी अनेक उदाहरणं सांगता येतील. प्रत्येक ठिकाणी आम्हाला मदत होती. आम्ही स्वतःचा स्वार्थ साधला नाही. आम्हाला मेडिकल कॉलेजेस नको आहेत, आम्हाला आणखी प्रोफेशनल कॉलेजेस नको आहेत. आम्हाला बहुजनांच्या शिक्षणाचा जो प्रयोग कर्मवीर भाऊराव पाटलांनी सुरू केलेला आहे तो प्रयोग खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातल्या शोषितांपर्यंत, वंचितांपर्यंत कसा अधिकाधिक पोहोचवता येईल त्या ठिकाणातून रयत शिक्षण संस्था प्रयत्न करते. शैक्षणिक गुणवत्ता विकास आणि वाढीच्या ठिकाणातून रयत शिक्षण संस्था फार मोठ्या प्रमाणात काम करते. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, आम्ही जरी अधिकारी पदाधिकारी असलो तरी आम्हाला त्या ठिकाणी प्रचंड काम असतं. ही सगळी आमची मंडळी रयतशी निगडीत असणारी त्यांना माहित आहे. सकाळी 6ला बघितलं, चेअरमन साहेब, सचिव साहेब किंवा मान्यवरांचा मेसेज असतो, हे काम झालं का, ते काम झालं का. रात्री 4 वाजता पाहिलं मेसेज तरी देखील विचारणा केली जाते. म्हणजे माझा सांगण्या पाठीमागचा उद्देश आहे की चांगल्या कामामध्ये आम्हाला आनंद वाटतो आणि ही सगळी कामं या सगळ्या मंडळींच्या सहवासात राहून आम्हाला करता येतात. कशासाठी करायचं आपण? मला खूप चांगला पगार मिळतोय, परंतु हा पगार मिळत असताना मला याची जाणीव आहे, माझा ग्रामीण भागातला माणूस, खेड्यात राहणारा माणूस, भांगलणारा माणूस, माझी आजी असेल, आजोबा असेल, मावशी असेल, काकी असेल, शेतात राबणारा, कारखान्यात राबणारा, ह्या सगळ्या मंडळींनी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून शासनाकडे टॅक्स दिलेला आहे. तो टॅक्स त्या ठिकाणी अनुदानाच्या निमित्तानं माझ्याकडे येतो. पगार मला त्यांच्या कष्टातून मिळतो. त्यामुळे त्याची जाणीव ठेवून त्यांच्यासाठी मला काय करता आलं तर मी करावं या मताचा आहे. प्रामाणिकपणानं समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न करूया. तुम्हाला मला किती घरं आहेत, किती गाड्या आहेत, किती बंगले आहेत हे फार महत्वाचं नाही. समाजासाठी तू किती झिजलास, समाजासाठी तुझं योगदान काय हे समाज त्या ठिकाणी लक्षात ठेवत असतो. मी रयत शिक्षण संस्थेमध्ये जे वेगवेगळे उपक्रम आहेत त्या उपक्रमाच्या अनुषंगाने मी आपल्यासमोर बोललो.
याबरोबर रयत शिक्षण संस्थेनं शासनाची धोरणं, संस्थेची पॉलिसी आपल्या सेवकांपर्यंत, शिक्षकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी या दृष्टिकोनातून रयत मासिक नावाचं एक मासिक सुरू केलेलं आहे. यामध्ये अनेक तज्ज्ञ व्यक्तींची लेक्चर्स त्या ठिकाणी किंवा अनेक तज्ज्ञ व्यक्तींचे लेख त्या ठिकाणी घेतलेले असतात. न्यायावरती असेल, संस्कृतीवरती असेल किंवा समाजावरती असेल किंवा विज्ञानावरती असेल, अशा अनेक प्रकारच्या चांगल्या गोष्टी लिहिणाऱ्या लोकांकडून त्या ठिकाणी लिहून घेतल्या जातात आणि समाजापर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत ते पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. आपण सर्वांनी रयत शिक्षण संस्थेचे जे वेगवेगळे प्रयोग आहेत त्या प्रयोगांच्या अनुषंगानं मला थोडंसं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपणा सर्वांच्या प्रती आदराची आणि प्रेमाची भावना व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय करवीर.